उन्हाळ्यामध्ये शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि तेवढंच रिफ्रेशिंग असं हे समर ड्रिंक आहे. बनवण्यासाठी फक्त 10 मिनटं लागतात. फक्त पिण्याचीच नाही तर खाण्याचीसुद्धा मजा ह्या समर ड्रिंकमधून आपल्याला येते. घरी अवेलेबल असलेलं टरबूज, जे उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाच्याच घरी सहसा असतं. टरबूजाचे एकदम बारीक बारीक असे काप करून घ्यायचे. टरबूज एकदम छान डार्क रेड कलरचं असलं तर खूपच छान दिसतं पण आणि मजा पण येते. बारीक बारीक काप करताना एक काळजी घ्यायची, जमल तेवढ्या बिया बाजूला काढून घ्यायच्या. थोड्याफार राहिल्या तरीही काही हरकत नाही. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी त्याचे छानसे काप करून घेतले आणि एका काचेच्या बाउलमध्ये 3 ग्लास दूध ॲड केलं. ह्या ठिकाणी आपल्याला थंडगार फ्रीजमधलं दूध घ्यायचं. गाईचं किंवा म्हशीचं असं कोणतंही चालतं, पण त्याआधी ते बॉईल करून नंतर थंड केलेलं असावं. कच्चं दूध ह्या रेसिपीसाठी वापरायचं नाही. आणि त्यामध्येच मी 3 मोठे चमचे पिठी साखर ॲड केली. जर तुम्ही दूध उकळताना साखर ॲड केली आणि नंतर थंड करण्यासाठी ठेवलं तरीही चालतं. पिठी साखर विरघळायला जास्त वेळ लागत नाही. फ्रीजमध्ये ऑलरेडी दूध असतंच, त्याला फक्त बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये पिठी साखर ॲड करून घ्यायची. आणि ह्या साखरेच्या थंड दुधामध्येच 2 ते 3 चमचे आपण रोज सिरप ॲड करायचं. मार्केटमध्ये रोज सिरप खूप इझिली अवेलेबल असतं आणि उन्हाळ्यामध्ये जर ते आपल्या घरी असेल तर आपण भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे सरबत ह्या रोज सिरपपासून बनवू शकतो. रोज सिरप खूप रिफ्रेशिंग असतं आणि पिताना प्रत्येक घोटामध्ये आपल्याला खूप छान असा रोजचा फ्लेवर येतो. सोबतच ड्रिंकला खूप छान असा कलर येतो. त्यामुळे खूप टेम्पटिंग वाटतं आणि बघूनच प्यावंसं वाटतं. रोज सिरपमध्ये सुद्धा ऑलरेडी साखर असते, त्यामुळे आपण आधी फक्त 3 चमचे साखर ॲड केली होती आणि नंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर ह्या सरबताचा कलर किती छान दिसतोय. ह्या सेम रेसिपीमध्ये तुम्ही रोज सिरपच्या ऐवजी जर खसचं सिरप वापरलं तरीही खूप छान लागतं. हे ड्रिंक बनवण्यासाठी फक्त 5 ते 10 मिनटं लागतात. व्यवस्थित आपलं रोज सिरप मिक्स करून घेतल्यानंतर ह्यामध्ये तुम्ही काही आईस क्यूब्ससुद्धा ॲड करू शकता. त्यामुळे हे ड्रिंक एकदम चिल्ड बनून तयार होतं. साईडला आपण टरबूजाचे काप करून ठेवलेले आहेत. एकदम बारीक बारीक हे काप आपण ह्या ड्रिंकमध्ये ॲड करायचे आणि थोडेसे काप आपण बाजूला तसेच ठेवून द्यायचे. ह्या ड्रिंकची कन्सिस्टन्सी पिण्यायोग्य असली पाहिजे. खूप घट्टही नसलं पाहिजे आणि खूप पातळही नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की मी थोडेसे बर्फचे पीस ॲड केले आणि ह्या ड्रिंकची कन्सिस्टन्सी एकदम पिण्यायोग्य आहे. आपल्याला टरबूज खाताही येतं आणि सोबतच हे ड्रिंक पिता पण येतं. ह्या ठिकाणी आपण टरबूजाचे पीसेस खूप बारीक कापलेलेच यूज करायचे. टरबूज किती वापरायचं ते आपल्या आवडीवर आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीनसुद्धा बारीक बारीक असे टरबूजाचे काप ॲड केले तरीही छान लागतं. परंतु मी ग्लासमध्येच खालच्या साईडला काही टरबूजाचे काप ॲड केले होते आणि वरतून आपलं ड्रिंक सर्व केलं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की किती रिफ्रेशिंग आणि फ्रेश असं आपलं समर ड्रिंक बनून तयार आहे. फक्त 10 मिनटामध्ये बनून तयार झालं आणि संपूर्ण फॅमिलीसोबत आपण बसून एन्जॉय करू शकतो. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.